मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। ब्रेक निकामी झाल्यामुळे एका ट्रकनं समोर असलेल्या टेम्पो आणि कारला धडक दिली। या अपघातात कारमधील दोघांचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला तर इतर 8 जण जखमी झालेत। पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे। अपघातातील जखमींवर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुणे मुंबई एक्सप्रेसवर भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे। ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रकनं पुढे असलेल्या कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका ओमिनी कारला धडक दिली आणि ट्रकनं दिलेल्या धडकेनं भीषण अपघात झाला। ट्रकची धडक एवढी जोरदार होती की ओमिनी कारमधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। ओमिनीमधील 3 जण जखमी झाले आहेत तर या अपघातात ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाचाही मृत्यू झालाय। तसेच ट्रकमधील 2 जण जखमी झाले आहेत। ट्रकची धडक ज्या टेम्पोला बसली त्यातील 4 जण गंभीर जखमी झालेत। असे अपघातात एकूण 8 जण जखमी झाले आहेत। जखमींवर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्य सुरू करून जखमींना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं। तसेच अपघातग्रस्त वाहनं एक्सप्रेस वेवरून हटवून वाहतूकही सुरळीत करण्यात आली आहे।